महाराष्ट्राच्या विशेषतः कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध असा लोककलेचा वारसा आहे। मात्र अलीकडच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह नृत्य सादरीकरण करून सांस्कृतिक परंपरेला गालबोट लावले जाते। त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होत असलेल्या अश्लील नृत्यांवर प्रशासनाने तात्काळ बंदी घालावी अशी मागणी कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। महाराष्ट्राच्या आणि विशेषतः कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध असा लोककलेचा मोठा वारसा लाभलाय। मात्र अलीकडच्या काळात काही सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील हावभाव आणि आक्षेपार्ह नृत्य सादर करण्याचे प्रकार वाढत आहेत। या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची प्रतिमा मलिन होतीये। त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास बंदी आणावी। जत्रा, यात्रा, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने स्पष्ट नियम आणि आचारसंहिता लागू करावी। नियमबाह्य अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगना, एजंट, कार्यक्रमाच्या आयोजकांवर आणि जबाबदार घटकांवर कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार यांनी केली आहे। आता सध्या लावणीचा शृंगार करून अश्लीलतापणा वाढलेला आहे। अशा पद्धतीने अश्लीलतापणा वाढलेला आहे की नृत्याचरा स्टेजवर न नाचता, ट्रॉलीवर न नाचता आता ती रस्त्यावर येऊन नाचत आहे। हा काही जरी झालं तर हा नृत्याचा प्रकार थांबला पाहिजे आणि आम्ही तो थांबवणार। आज आमचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी, सर्व सभासद आम्ही एकत्र झालेलो आहे। फक्त ह्या अश्लील नृत्यावर आम्ही बहिष्कार टाकण्यासाठी आणि बंदी करण्यासाठी ही आमची इच्छा आहे। आम्ही सर्व पत्रकार आणि आम्ही SP ऑफिसला, IG ऑफिसला आम्ही सर्व ठिकाणी निवेदन देऊन ह्या सर्व याच्यावर कारवाई करण्यासाठी मी आज सज्ज झालेलो आहे। पत्रकार बैठकीला रवींद्र सुतार, गुरुप्रसाद कुलकर्णी, रजनी गोरड, पुष्पलता पवार, शारदा हिलगे यांच्यासह पदाधिकारी आणि कलाकार उपस्थित होते।